यूट्यूबने जी भन्नाट अपडेट आणलेली आहे त्यामध्ये यूट्यूबने कोणत्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाहीये मेन म्हणजे, आणि अपडेट भन्नाट आहे। तुम्हाला आतापर्यंत वेगवेगळ्या व्हिडिओजमधून ही अपडेट समजली असेलच, कारण की खूप साऱ्या कमेंट्स होत्या माझ्या व्हिडिओ खाली की ताई इन्व्हाइट कोलॅबरेटर काय अपडेट आहे, काय फीचर आहे आणि नक्की कोणाला मिळणार आहे, कशा प्रकारे ते ऍक्टिव्ह करायला पाहिजे, कशा प्रकारे आपण इतर क्रिएटर्सना आपल्या व्हिडिओमध्ये कोलॅब केलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। आणि तुमचे जेवढे काही डाऊट्स असतील या संदर्भात सगळे क्लिअर होणार आहेत। त्यामुळे कोणतीही स्टेप चुकू नका, कारण की एखादी स्टेप जरी चुकली ना तुम्हाला समजणार नाही कशा प्रकारे आपण समोरच्या क्रिएटरला इन्व्हाइट करून कोलॅब करू शकतो ते। आणि मेन म्हणजे कालच मी एका ताईंची कोलॅबरेशनची जी रिक्वेस्ट होती ती एक्सेप्ट केलेली आहे। तर हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला युट्यूब संदर्भातली सगळी माहिती, नवीन अपडेट्स, जुन्या अपडेट्स, तुमच्या शंकांचं निरसन, तुमच्या शंकांचं उत्तर सगळं काही बघायला मिळतं। इन्व्हाइट कोलॅबरेटर ही युट्यूबची खूप दिवसांपासून लाईनीमध्ये असलेलं फीचर होतं ज्याच्यावरती युट्यूब काम करत होतं, कारण की खूप वेळेस लहान क्रिएटर्सना कोलॅबरेशन नाही मिळत, कोलॅबरेट नाही करू शकत ते इतर क्रिएटर्स बरोबर, इतर युट्यूबर्स बरोबर। पण आता 3 दिवस झाले युट्यूबने खूप आनंदाची बातमी दिलेली आहे, गोड बातमी दिलेली आहे, आणि यामध्ये युट्यूबने मेन म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाहीये। म्हणजे ज्यांचे चॅनल मॉनिटाईज आहेत त्यांनाच मिळणार आहे, ज्यांचे नाहीये त्यांना नाही मिळणार, बरोबर। बहुतेक वेळेस युट्यूब असा भेदभाव करतं की ज्यांचे चॅनल मॉनिटाईज आहेत त्यांना थोड्या जास्त बेनिफिट्स असतात, ज्यांचे नाहीये त्यांना थोडं कमी बेनिफिट्स असतात। पण इन्व्हाइट कोलॅबरेटर मध्ये युट्यूबने कोणत्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही, आणि हे जे फीचर आहे हे फीचर सगळ्यांना मिळणार आहे, छोट्या युट्यूबर्स पासून ते मोठ्या युट्यूबर्स पर्यंत सगळ्यांना मिळणार आहे। तर मी तुम्हाला डेमो करून दाखवणार आहे की कशा प्रकारे तुम्ही एखाद्या क्रिएटरला इन्व्हाइट करू शकता, कोलॅबरेट करू शकता तुमच्या व्हिडिओ बरोबर, तुमच्या चॅनल बरोबर। पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ ना पूर्ण बघावा लागेल, कारण की तुम्ही एकही स्टेप मिस केली आणि मग त्या स्टेपच तुम्हाला खाली तुम्ही कमेंट करून विचारता की ताई हे काय ते काय ते काय। त्यामुळे प्लीज 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 शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला प्रत्येक स्टेप समजेल। आणि जर कोणाला अजूनपर्यंत हे जे ऑप्शन आहे किंवा हे जे फीचर आहे ते मिळालेलं नसेल तर हळूहळू सगळ्यांना मिळणार आहे। युट्यूब एका लेवलवरती सगळ्यांना हे फीचर जे आहे ते देणार आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही। तर वेळ न दवडता तुम्हाला दाखवते कशा प्रकारे तुम्ही इन्व्हाइट कोलॅबरेटर हे जे काही फीचर आहे ते तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता ते। आणि हो, तुमचे लॉंग व्हिडिओज असतील किंवा तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ असतील, हे फीचर लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट्स व्हिडिओ या दोघांनाही आहे। हाईप सारखं फक्त लॉंग व्हिडिओजलाच हाईप आपण देऊ शकतो असं नाहीये, तर लॉंग व्हिडिओ त्याचबरोबर शॉर्ट्स व्हिडिओ या दोन्हीही कंटेंटना हे इन्व्हाइट कोलॅबरेटर फीचर मिळालेलं आहे। तर तुम्हाला तुमचा YT स्टुडिओ ओपन करायचा आहे। आता YT स्टुडिओमध्ये कंटेंटवर जा, तुम्हाला लॉंग व्हिडिओवरती कोलॅबरेशन करायचं आहे, शॉर्ट्सवरती कोलॅबरेशन करायचं आहे, हे सगळं तुम्हाला ठरवायचं आहे। आता मी माझ्या लॉंग व्हिडिओवरती कोलॅबरेशनचं ऑप्शन कुठे आहे ते दाखवते। तर तुम्हाला तुमचा शॉर्ट्स किंवा लॉंग व्हिडिओ ओपन करायचा आहे, इथे पेन्सिलच्या साईनवर जायचं आहे। पेन्सिलच्या साईनवर गेल्यानंतर तुम्हाला इथे इन्व्हाइट कोलॅबरेटर हे ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी हे जे काही 3 पॉईंट्स आहेत ना, नीट लक्ष देऊन ऐका। यू आर इन कंट्रोल, ओनली यू कॅन मेक चेंजेस टू द व्हिडिओ, म्हणजे तुम्हीच फक्त तुमच्या व्हिडिओमध्ये चेंजेस करू शकता। तुम्ही ज्याला कोलॅबरेशन पाठवलेलं आहे तो त्यामध्ये काहीही करू शकणार नाही, सगळी ओनरशिप जी असेल ती तुमची असेल। सेकंड आहे एक्सपांडेड रीच, वी विल हेल्प यू युअर व्हिडिओ रीच युअर कोलॅबरेटर्स ऑडियन्स, म्हणजे आपण ज्या कोलॅबरेटर बरोबर आपला व्हिडिओ कोलॅब केलेला आहे, आपला व्हिडिओ त्यांच्या व्ह्यूवर्सला देखील यूट्यूब रेकमेंड करणार आहे, म्हणजे त्यांचे व्ह्यूवर्स देखील तुमचा व्हिडिओ बघणार, आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब देखील करणार। तिसरं ऑप्शन आहे फुल ओनरशिप, यू कीप ऑल द रेव्हेन्यू, व्ह्यूज अँड वॉच टाईम फ्रॉम द व्हिडिओ, म्हणजे यामधून मिळणारा वॉच टाईम असेल, यामधून मिळणारे व्ह्यूज असतील, हे सर्वस्वी तुमचे असणार आहेत। तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर कोलॅबरेट केलेलं आहे त्याला याचं काहीही मिळणार नाही आहे। आणि ज्यांचे चॅनल मॉनिटाईज आहेत त्यांना देखील रेव्हेन्यू पूर्णपणे त्यांच्या व्हिडिओचा त्यांनाच मिळणार आहे, ज्यांच्याबरोबर त्यांनी कोलॅबरेट केलेलं आहे त्यांना मिळणार नाही आहे। ठीक आहे, हे सगळं काही तुमचं असणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला चॅनल सर्च करायचं आहे, तर मी माझंच एक चॅनल या ठिकाणी सर्च करते आहे, माया कलासरे। आता मी या ठिकाणी माझा हा एक चॅनल मी ओपन केलं होतं, या चॅनलबरोबर मी कोलॅबरेट करत आहे, अलाव ॲनालिटिक व्ह्यूविंग। आता जर मी इथे ऑन केलं ना तर
हे चॅनल देखील म्हणजे माया कलाश्रे व्लॉग्स देखील जे व्हिडिओ आहे त्याला ॲनालिटिक करू शकतं की किती व्ह्यूज आहेत, किती लाईक्स आहेत, किती कमेंट्स आहेत, हे सगळं रेव्हेन्यू सोडून. क्रिएट लिंकवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे लिंक दिसत आहे. तुम्हाला सिम्पली ही लिंक जी आहे ती कॉपी करायची आहे किंवा शेअर करायची आहे. आता मी इथे या ठिकाणी कॉपी करते आहे. ठीक आहे, लिंक मी कॉपी केली आणि लिंक कॉपी केल्यानंतर व्हॉट्सअपवरती स्वतःलाच ती लिंक पाठवलेली आहे. तर तुम्हाला कोणत्या क्रिएटरला ती लिंक पाठवायची आहे, तुम्हाला त्यांना व्हॉट्सअप ती लिंक करावी लागेल किंवा मग त्यांना इन्स्टावरती ती लिंक पाठवावी लागणार आहे. आता मला काल एका ताईंनी इन्स्टावरती लिंक पाठवलेली होती कोलॅबरेशनची. ही बघा, अशा प्रकारे तुम्ही इन्स्टावरती देखील लिंक पाठवू शकता, फेसबुकवर पाठवू शकता किंवा व्हॉट्सअपवरती पाठवू शकता. आता मी जी माझ्या व्हॉट्सअपवरती लिंक पाठवलेली आहे त्यावरती सिम्पली क्लिक करेल. कोलॅबरेशन रिक्वेस्ट फ्रॉम माया कलाश्रे दिसत आहे. म्हणजे माझं दुसरं चॅनल आहे त्यावरती मी कोलॅबरेशनची लिंक पाठवलेली होती. यावर तुम्हाला एक्सेप्ट करायचं आहे. आता तुम्ही ज्या क्रिएटरला कोलॅबरेशनसाठी लिंक पाठवाल हा सर्वस्वी त्याचा निर्णय असेल. त्याला एक्सेप्ट करायचं आहे ही लिंक किंवा डिक्लाईन करायची आहे. ठीक आहे, सो तुम्ही अशाच क्रिएटर्सना पाठवा जे तुमच्या लिंक एक्सेप्ट करतील. तर या ठिकाणी मी एक्सेप्ट करण्याच्या अगोदर हे सगळं काही वाचते आहे. कोलॅबरेशन ऑन युअर चॅनल वेन द व्हिडिओ इज पब्लिक इट विल शो ऑन युअर चॅनल होम टॅब. म्हणजे हा व्हिडिओ पब्लिक झाल्यानंतर हा माझ्या होम टॅबवरती दिसेल, माझ्या चॅनलवरच्या होम टॅबवरती दिसेल. एक्सपांडेड रीच, ओनरशिप हे सगळं जे आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर हे एक्सेप्ट करायचं आहे. एक्सेप्ट केल्यानंतर तुमच्या YT स्टुडिओच्या कंटेंटमध्ये तुमच्या यूट्यूबच्या होम टॅबमध्ये हे सगळं जे आहे ते दिसणार आहे. आता तुम्ही बघत आहात की या ठिकाणी कोलॅबरेशनचं एक नवीन ऑप्शन इथे आलेलं आहे आणि कोलॅबरेशनच्या मी जे काही कोलॅबरेट केलेलं आहे माझ्या दुसऱ्या चॅनलबरोबर ते कोलॅबरेशनचा व्हिडिओ देखील या ठिकाणी दिसत आहे. आणि तुम्ही बघू शकता की माया कलाश्रे व्लॉगच्या होम टॅबवरती सगळ्यात खाली कोलॅबरेशनचं ऑप्शन आलेलं आहे. म्हणजे तुम्ही ज्याला कोलॅबरेट करत आहात त्या क्रिएटरच्या होम टॅबमध्ये देखील तुमचा व्हिडिओ दिसणार आहे आणि त्याचमुळे त्याच्या व्ह्यूवर्सना देखील त्याच्या ऑडियन्सला देखील तुमचा व्हिडिओ रेकमेंड होणार आहे. तर बघितलं ना किती सोपं आहे कोणत्याही क्रिएटरला इन्व्हाइट करणं. फक्त तुम्ही कोणत्या क्रिएटरला इन्व्हाइट करत आहात ना एवढं लक्षात ठेवा. कारण की मोठे मोठे क्रिएटर्स मे बी तुमची रिक्वेस्ट एक्सेप्ट नाही करणार, पण तुम्ही याद्वारे ना एकमेकांना मदत करू शकता, एकमेकांच्या ऑडियन्सपर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. सो या अपडेटचा या फीचरचा पुरेपूर उपयोग करा. कारण की खूप कमी वेळेस यूट्यूब असे फीचर जे आहेत ते सगळ्या यूट्यूबर्सना देत असतं. त्यामुळे याचा पुरेपूर उपयोग करा आणि चॅनल ग्रो करा. आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून विचारा. प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायचा असेल तो टॉपिक देखील तुम्ही खाली नमूद करू शकता. त्या टॉपिकवरती देखील मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.